राम राम मंडळी. तर आपलं नियोजन होतं उसाला लागवड टाकायचं, पावसाळी डोस टाकायचा. पोपटदारानं सगळी पोती तीन लिहून घेतली आणि आलो आपण गोडाऊनला. फोटो नाही पडची जाऊन दे. तर काय ट्रॅक्टर नको म्हणलं, कशाला ट्रॅक्टर आपल्या जीप मधून टाके म्हणलं, हातार कसं पण नेते म्हणलं, वज्ज वडत तवाच म्हणलं. तर अशी बरोबर 3 एकराची 24 पोती टाकून घेतली. लागलो आपण वाटला. तर बघा तुम्ही आता मागे सगळी जीप पोत्यानं भरलेली, पुढानी 2 शिटीवर पोती होती. तर रिव्हर्स घाला गेलो आणि चाकर उतली, जरा ओल होतीच. आणि नंतर मग म्हणलं होत्यानं आणायला म्हणलं न्या म्हणलं डोक्यावरनं, कारण प्रॉब्लेम एक झाला की आपल्या इंजिनचं जीपचं फाउंडेशन तुटलेलं बघा. तो सगळा प्रॉब्लेम आलाच. काय गेलं आणि कांड कवा झालंच नाही. तर ही सगळी पोती आता रानात आणून टाकली आणि सन्यादिनी सगळी जण अशी पोती पहिला ओतून घेतली. त्यानंतर लागवड कालवायचं काम चालू झालं. तरी आणि त्यातनं जरा बारीक ठेम आलं, तर त्यातनं गडबड केली. ही होती बघा लारा गँग. तर तवाच याने 2-2.5 तासात सगळी लागवड टाकून घेतली भराभरा. जरा पावसानं आधीमध्ये घोळ करालतच. नंतर गाडी हळूच घराकडे आणली, कसर करून जॅक लावून. त्यानंतर मिस्त्री आलं, तर ताना मिस्त्री. तर तिने येताना आष्ट्यासनं हे फाउंडेशन आणलेलं. तर आपल्याला हे फाउंडेशन असं तुटलेलं फाउंडेशन लावून घ्यायचं होतं, कारण आपल्याला मालकिनीला जरा गाडी शिकवायची होती. एक 2-3 दिवस ट्रेनिंग आधी दिली तीच. मग त्यात जरा आज रिव्हर्स इकडं तिकडं जरा शिकूया म्हणलं. आता आपल्याला तिथे लावायचं रोमन पाशी, पुढे रोमन आहे. रोमन भेटतंय बघ. बस